साहेब, मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा. त्यांनी सांगितलंय की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून पाण्याचा सुद्धा त्याग ते करतील आणि खूप कडक आंदोलन उपोषण असं सुरू होईल. खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील मागच्या वेळेस देखील त्यांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन केलं होतं हे सर्वश्रुत आहे आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस देखील आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा किंबहुना त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये मला आठवतं आहे की 10% आरक्षण आमच्या सरकारने दिलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचं मंत्रिमंडळ यांनी ठरवलं आणि अतिशय एका महिन्यामध्ये एक मागासवर्ग आयोग स्थापन करून सुक्रे आयोग जस्टिस सुक्रे साहेबांचा आयोग स्थापन करून मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा सर्वे 2,58,00,000 हाऊसहोल्डचा सर्वे केला. मागास कसा आहे हे आयोगाने सिद्ध केलं आणि कारण मला आठवतं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो आणि त्यावेळेस 16% आरक्षण दिलं. मग 13 आणि 12% कोर्टाने ते निश्चित केलं आणि हायकोर्टाने ते ग्राह्य धरलं. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस जे काही पुरावे सुप्रीम कोर्टात द्यायला पाहिजे होते, ॲनेक्स्चर असेल, त्याचबरोबर आयोगाचा अहवाल असेल, त्याचबरोबर अनेक जे हजारो कागदपत्र देणं जे सुप्रीम कोर्टाला जे काही पुरावे आवश्यक होते त्यामध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आणि ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं. परंतु आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्याप्रमाणे कायदेशीर आणि नियमामध्ये बसून कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि त्यासाठी आयोग नेमून त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स दिला आणि काय काय आपल्याला कसं तो इम्पिरिकल डेटा आणि काय मुद्द्यावर गोळा करायचा. जसे मराठा समाज जो आहे, मागास म्हणजे माथाडी आहेत, ऊसतोड कर्मचारी आहेत, मोलकरणी घरकाम करणारे आमच्या भगिनी आहेत, डबेवाले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे. हे सगळं त्याच्यामध्ये आलं. खूप मोठ्या प्रमाणावर सर्वे झाला आणि आयोगाने या ठिकाणी सिद्ध केलं. कारण त्यावेळेस देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, पहिलं तर ही मराठा समाज मागास आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, बॅकवर्डनेस सिद्ध करा. ते करू शकले नव्हते म्हणून ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं आणि म्हणून आयोगाच्या माध्यमातून आम्ही रीतसर कायदेशीर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि 10% आरक्षण दिलं. काही लोक म्हणाले की बाबा, कोण म्हणाले की काय केलं, त्यांना विचारा, जाऊन एकनाथ शिंदेने विचारा. हा, राज ठाकरे मराठा आंदोलनाबाबत जर तुम्हाला उत्तर एकनाथ शिंदे देतील किंवा त्यांनाच का परत आले, म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे 10% आरक्षण, खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न. कसे फेल झालात तुम्ही, कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं, परंतु तुम्ही का टिकवू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना, तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला. तर परंतु ठीक आहे, म्हणून मी हे जे काही बोलतोय ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतोय. 10% आरक्षण आम्ही दिलं
कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या 1967 पूर्वीच्या, आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली. त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतोय. त्याचबरोबर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आकडेवारी आहे की जवळपास आज आम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा आम्ही 15 लाख केली. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मराठा कार्यकर्ता, त्याला देखील दिली. आणि जवळपास 70,000 लोकांना 5,000-6,000 कोटींचं कर्ज वाटप बँकांच्या मार्फत केलं. आणि जवळपास 600 ते 700 कोटी त्याचं व्याज, कारण ते बिनव्याजी दिलेलं आहे, त्याचं व्याज सरकारने भरलेलं आहे. हे एक मोठं काम आम्ही केलं. आता मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट, या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या बद्दल देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या नोंदी जस्टिस शिंदे समितीने नोंदल्या, खूप मेहनत केली त्यांनी, आणि खऱ्या अर्थाने जस्टिस शिंदे कमिटीच्या बद्दल मराठा समाजामध्ये देखील समाधान आहे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आता एक सगळे सोयरे आणि हे हैदराबाद गॅझेट, आता जे आम्ही काही लोक म्हणतात वाशीला एकनाथ शिंदे गेले, ही अधिसूचनेचा हा अधिसूचनाचा ड्राफ्ट देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवले होते. त्याप्रमाणे आम्ही तो काढला त्यावेळेस, आणि त्यांनी वाशीवरून ते पुन्हा परत गेले. त्यांना धन्यवाद आम्ही त्यावेळेस दिले. आजही त्यांना मी धन्यवाद देतो की त्यावेळेस ते परत गेले. आणि यामध्ये यावर देखील 6 ते 8 लाख सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत. मध्ये इलेक्शन सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे देखील या सर्व स्क्रुटिनीचं काम जे आहे ते देखील आम्ही करतोय की, आणि त्याचबरोबर कुठंही यामध्ये कुणाचीही फसवणूक आयुष्यामध्ये एकनाथ शिंदेने केली नाही, करणार नाही. जे आहे ते आमच्याकडे सगळं सत्य उघड आहे, आणि जे आम्ही बोललोय ते बोललोय, आणि जे बोललो ते आम्ही केलं देखील मराठा समाजासाठी. आणि आम्ही नेहमी सांगितलं की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर समाजावर कुठल्याही ओबीसी असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही कायम ठेवलेली आहे. आजही मी सांगतो, मराठा समाजाला काही देण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील, यामध्ये जस्टिस शिंदे कमिटी हैदराबादला देखील गेली होती. मी देखील तिथल्या काही लोकांशी बोललो होतो. तोही प्रयत्न जो आहे तोही प्रयत्न आपण निश्चितपणे करणार, कारण शेवटी समाजाला, मराठा समाजाला आणि इतर समाजाचं कुठलंही नुकसान न होता, त्यांचं कुठलंही कमी न करता मराठा समाजाला आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने केलेल्या आहेत, या मागण्यावर देखील सरकार सकारात्मक आहे. जस्टिस सुक्रे आयोगाने हा मागास आहे, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक याचा अहवाल तयार केलेला आहे. त्या अहवालाच्याच ह्याच्यावर आम्ही त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. आणखी जे काही हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, तो जो काही अधिसूचना आहे, सगळ्या थेट जे काही म्हणजे सगळे सोयऱ्यांचा विषय आहे, या बाबतीमध्ये देखील आम्ही चर्चा करतोय. परंतु मी हेही सांगेन की 10% आरक्षण जे आम्ही दिलं त्याचाही लाभ आज मुलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये घेत आहेत. तुमचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका. तुम्ही जे काय भूमिका आहे तुम्ही स्पष्टपणे मांडा. तुमची भूमिका काय आहे? म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका आहे. काही लोक बोलत आहेत, पाठिंबा देत आहेत, चांगलं आहे. परंतु जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो त्यावेळेस मात्र बैठकीला येत नाहीत. म्हणजे एक तुम्ही बाहेर एक बोलायचं, आतमध्ये एक बोलायचं, मराठा समाजाबरोबर वेगळं खेळायचं, ओबीसी बरोबर वेगळं खेळायचं, हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे. मात्र शरद पवारांनी आरक्षणाबद्दल परवा एक असं वक्तव्य केलंय की तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून 72% नेली आहे. राज्यात सुद्धा ते शक्य आहे. मात्र
राज्यातल्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केंद्राकडे जर प्रयत्न केले तर ते मिळू शकेल घटना बदलल्यानंतर. मग काय आपलं याच्यावर मत? शरद पवार साहेब खूप सिनियर लीडर आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, त्यांनी केंद्रामध्ये देखील केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मग इतक्या वर्षामध्ये त्यांनी हा विचार का नाही केला, हा माझा सवाल आहे. त्यांनी हा विचार करून तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. यापूर्वी देखील सरकार कुणाची होती, काँग्रेसची होती, आपल्याला माहित आहे. इकडेही होते तिकडेही होते. मग आम्ही जे देतोय, आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावर आरोप करणं, टीका करणं किंवा कुणाचं तरी कोर्टामध्ये चेंडू टाकणं हे मला वाटतं योग्य होणार नाही. कारण त्यांच्याकडे पण देखील इतक्या वर्षाची राजनैतिक अनुभव आहे. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, जे काय करायचं ते या मराठा समाजाच्या किंबहुना इतर कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. मिळून निर्णय घेतला पाहिजे, समाजाला न्याय दिला पाहिजे. परंतु इकडे वेगळी भूमिका तिकडे वेगळी भूमिका असं कृपया कोणी करता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कोणीतरी काय टीका केली. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करताय असं. खरं म्हणजे बघा, मी जे करतो ते खुलेआम करतो. मी लपून छपून काय करत नाही, बंद दाराआड काय करत नाही. आणि म्हणून जे मी केलं, जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं 2019ला मॅन्डेट असताना, देवेंद्रजींच्या बरोबर या महाराष्ट्राच्या जनतेच्या बरोबर त्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला होता आणि मॅन्डेटला डावलून लाताडून सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी, ते दुरुस्त करण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय. आणि म्हणून 2022मध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि म्हणूनच त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. देवेंद्रजी आणि आम्ही ताकदीने मजबूतीने या ठिकाणी या सर्व जे काही प्रसंग येतील त्यांना तोंड देऊ.